लाडक्या बहिणींनो, तुम्ही ज्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहेत 21व्या हप्त्याची, त्याबद्दल मोठी अपडेट आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या बहिणीने अजूनपर्यंत ई-KYC दुरुस्ती केलेली नाही त्यांनी 30 एप्रिलच्या पहिले ई-KYC दुरुस्ती करून घ्यावी. कारण ई-KYC दुरुस्ती केल्यावरच तुम्हाला हप्ते भेटतील, जेवढे पण थांबलेले आहेत ते. त्यामुळे ई-KYC दुरुस्ती करणं गरजेचं आहे. 21वा हप्ता आता तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे आणि 21वा हप्ता अचानकपणे तुमच्या खात्यामध्ये आता येईल. ओके लाडक्या बहिणींनो, ही सर्वात महत्त्वाची अपडेट होती तुमच्यासाठी. तर तुम्ही एक काम करा, लवकरात लवकर तुम्ही ई-KYC दुरुस्ती करून घ्या ज्या बहिणींचे हप्ते थांबलेले आहेत त्यांना. कारण ई-KYC दुरुस्त करणं फार गरजेचं आहे, नाहीतर तुमचा कायमचा हप्ता पण बंद होऊ शकतो. एवढं लक्षात ठेवा आणि ई-KYC दुरुस्ती करून घ्यावी.